तर नवी मुंबईतील जागा वाटपासंदर्भात येत्या 2 दिवसात निर्णय होणार आहे। महापालिका निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक असल्यानं भाजप सकारात्मक आहे, मात्र विजयी मतदारसंघातील जिंकलेल्या जागांवर चर्चा व्हावी असं माजी खासदार संजीव नाईक यांनी म्हटले। त्याचबरोबर 2015च्या निवडणुकीनुसार जागा वाटप व्हावं, सन्मानजनक तोडगा निघावा असं संजीव नाईक म्हणाले। सर काय म्हणाल, नेमकं कारण काय आहे? प्रामुख्याने महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब या सर्वांच्या मान्यतेने आणि माननीय गणेश नाईक साहेब या एकंदरीत शहराची प्रमुख जबाबदारी त्यांच्याकडे दिलेली आहे। आमदार मंदाताई म्हात्रे आहेत, डॉक्टर राजेश पाटील साहेब आहेत आणि आमचे सर्व पदाधिकारी या सर्वांना बरोबर घेऊन युती करण्यासंदर्भामध्ये थोडंसं नाराजगी या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी सातत्याने सांगितले की युती करण्याची आवश्यकता नाही, परंतु पक्षश्रेष्ठींनी एकदा अंतिम या संदर्भात निर्णय घेतला तर तो सर्वांना मान्य करावा लागतो आणि त्या अनुषंगानं युतीच्या संदर्भामध्ये 2 बैठका या ठिकाणी झालेल्या आहेत। सुरुवातीला कशा पद्धतीने युती असावी, कुठे असावी, त्याचा बेस काय असावा, हा साधारण एक चर्चेचा विषय होता आणि तो चर्चा झाली। त्याच्यानंतर दोन्ही पक्ष नेतृत्वाने आपल्या प्रमुख लोकांची चर्चा करून एक आदान प्रदान करावं की बाबा किती सीट्स आपण दिल्या पाहिजेत, कुठल्या सीट्स आणि किती सीट्स, तर या संदर्भामध्ये आमची चर्चा झाली आणि उद्या अंतिमतः या संदर्भामध्ये फायनल चर्चा करण्यासंदर्भामध्ये उद्या बैठक होईल। पण सकारात्मक चर्चा करताना आमच्या कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही आणि एक सन्मानजनक आकडा दोघांच्याकडे असावा अशी आमची या ठिकाणी धारणा आहे आणि म्हणून या पद्धतीचं कुठे अडकलेलं नाही आहे। उद्या या संदर्भामध्ये अंतिम चर्चा करून शिक्कामोर्तब करण्याचा आमचा प्रयत्न आहे। साधारण किती उमेदवार आहेत, तुमची काय मागणी आहे? या ठिकाणी आम्ही दोन्ही पक्षाच्याकडून म्हणजे समोरून जो आलेला आकडा जो आहे तो आकडा सर्वांनी प्रेस आणि ते सर्वांनी सांगितलं की तरी 54-55 असा आकडा दिलेला आहे। आमच्या सुद्धा लोकांनी काहीतरी 20-22चा दिला होता, नंतर तो थोडासा अजून वाढवला आणि असं करून तो आकडा दिलेला आहे। परंतु मुळामध्ये दोन्ही आकडे हे जेव्हा कुठेतरी तोला मोलाचे येणार नाही। आता आम्ही सांगितलं की बाबा नवी मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाचा एकंदरीत वाढता प्रभाव पाहता ही जास्त संख्या भारतीय जनता पक्षाकडे असली पाहिजे अशी आमच्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि याच्यामध्ये आमच्या बऱ्याचशा कार्यकर्त्यांना, प्रमुख कार्यकर्ते आहेत जे मेहनत करत आहेत, कारण ही निवडणूक आता कार्यकर्त्यांची आहे आणि त्यांच्यासाठी जर ही उपलब्धता करून दिली नाही तर निश्चितपणे कार्यकर्त्यांमध्ये नाराजगी होईल आणि त्यांच्यावर अन्याय झाल्यासारखं आम्हाला वाटतो आणि म्हणून सकारात्मक चर्चा करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही पुढाकार घेतलेला आहे आणि मला विश्वास आहे की उद्या या गोष्टीवरती अंतिम निर्णय होईल। काही जो असेल तो निर्णय असेल, जे निर्णय आहे ते 2 दिवसात घ्यावाच लागेल। निश्चितच। विश्वनाथ सावंत, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई।